वडखळ पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेविषयी मनसे आक्रमक. रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांना पोलिसी खाक्या दाखवा. मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांचं डीवायएसपी जालिंदर नालकुल यांना निवेदन. पेन तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव व कर्मचाऱ्यांवर मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणारे 28 वर्षीय अनिशकुमार फुल्लन रामता यांनी हात उचलून धक्काबुक्की करत अरेरावी केल्याच्या घटनेमुळे पेन मनसे आक्रमक. अशा गुन्हेगार परप्रांतीयांची नांगी ठेचून पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी उपजिल्हाध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांना निवेदनाद्वारे केले. तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल असा इशारा देण्यात आला. सदर निवेदन देतेवेळी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष त्यांच्यासोबत नमस्कार भगत, कल्पेश सपकाळ, नयन रोडेकर पाटील, रुपेश म्हात्रे, प्रणय म्हात्रे, नितेश पाटील, पंकज पाटील व विजय पाटील अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र, पण रायगड जिल्ह्यातील जे मुंबईच्या अगदी लागूनच असलेला जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पेन तालुक्यातील एका कर्तव्यदक्ष असलेल्या अधिकारी वर्गांवरती जर एखादा परप्रांतीय जो तिथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन CCTV कॅमेरे फोडून त्या अधिकारी वर्गावरती हल्ला करून मारहाण करतोय, तर इथपर्यंत जर यांची मजल होत असेल तर अशा या परप्रांतीयांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी. कारण पेन तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील या पेन तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी जे उद्योग समूह आणि बरेचसे असे काही जे इथे व्यापारीकरण होत आहे आणि अशा क्षेत्रांमध्ये जर इथे वाढ होत असताना जर असे मुजोर UP बिहारचे जे परप्रांतीय वर्ग जर येऊन जर इथे अशा प्रकारचे हल्ले करत असतील आणि अशा प्रकारचा कुठलाही जर याच्यावरती जर हे लोक कुठल्याही प्रकारचं जर अनधिकृतपणे असं जर कुठला जर प्रकार करणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला नक्कीच जसंच तसं उत्तर देईल. पण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या वेळ जे ठिकठिकाणी जे पेन तालुका, पेन शहरातील ठिकठिकाणी जे अनधिकृतपणे जे फेरीवाले असो किंवा जे काही उद्योग समूहाकरता कामगार आलेले आहेत परप्रांतीय, यांची तातडीने चौकशी करण्यात यावी. कारण बरेचसे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे परप्रांतीय इथे राहत असून आणि अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि अशा परप्रांतीयांना आम्ही नक्कीच ठेचू, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.